हैदराबादचे नाव आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, ईश्वरवंदनीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. आज या 40गाव तालुक्याच्या मातृभूमी, कर्मभूमी, जन्मभूमीमध्ये हेमंतदादा यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही बघितलं सीआरपी सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेचे 45 जवान शहीद झाले की त्यांना शहीद करण्यात आलं. 4 दिवस फक्त या मीडियाने हेडलाईन दाखवली, नंतर त्यांचा विषय संपला. कारण त्या लेखपुराला आणि त्या झालेल्या पुलवामा अटॅकला माहिती की शेल्टर पोलीसचं काम आणि त्यांचं बलिदान हे फार अतुलनीय आहे. त्याच्यामुळे मी माझे गुरुवर्य प्रेरणास्थान सैनिक सम्राट तात्यासाहेब विकास जोडे आणि गुलाब पाटील साहेब यांच्या वतीने या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला वंदन करतो. कारण त्या ताईच्या कुंकुवादम, त्या मायेच्या प्रेमादम आज हेमंतदादा आपल्या गावात बाजार डीजे लावून त्यांच्या परिवारासह आपल्याला डोळ्याला दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही घटना बघता की इथला जवान शहीद झाला. आज या खानदेशमध्ये 6 महिन्यात जवळजवळ 27 जवान शहीद झाले. अशी परिस्थिती त्या बॉर्डरवर चालू आहे. आणि सैन्यात जाणारा कोण असतो? तो फक्त शेतकऱ्याचा पुत्र असतो. एक पण मोठ्या व्यक्तीचा मुलगा तुम्ही मला दाखवा. पोलीस खात्यात असेल, सीआरपीएफ मध्ये, आर्मी मध्ये असेल, नेव्ही मध्ये असेल, एअर फोर्स मध्ये असेल, फक्त बॅनर लावतात. कारण 6 महिने तुमच्याकडे, माझ्याकडे होळी असते, दिवाळी असते, ईद असते, कुठला सण भेटत नाही. फक्त फोटो बघून हसून घ्यावं लागतात. आपण तिकडे दिवाळी बनवतो, फटुकडे पाडतो, एकमेकांना फराई वाटप करतो आणि हा जवान त्या बाउंड्रीवर असतो. 6 महिने सुट्टी भेटत नाही. त्या मातेला सर्व सद्गुण संपन्न राहावं लागतं. कोणाच्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं. त्या मातेला 4 गुण संपन्न राहावं लागतं. त्या फौजीच्या पत्नीला डोक्यावर पदर, पत्नीचा आदर, संसाराची कदर केलेलं म्हणावं गेली. कारण त्या मातेला फक्त काल निर्णय बघून जगावं लागतं. फौजी साहेब सांगतात की सुट्टी मी 26 तारखेला कुठेतरी काहीतरी बम ब्लास्ट होतो, कुठेतरी व्हीआयपी प्रोटेक्शन जावं लागतं आणि त्या सैनिकाची सुट्टी कॅन्सल होते. आणि त्या फौजीच्या बाजूला कलाच्या असतात, ग्रामसेवक असतात, आदर्श शिक्षक असतात. ते संध्याकाळी मुलांना घेऊन दाबेली खायला जातात आणि माता काल निर्णयाकडे बघत असते आणि आसू भरून येतात. ती कोणासमोर रडू शकत नाही. तो सैनिक कोणासमोर रडू शकत नाही. त्याच्या बटव्यामध्ये पूर्ण परिवार असतो आणि तो बटवा बघून आसू पुसून घेतो. ह्या व्यक्तिमत्वाचे आंदोलन 20 वर्षे दीर्घकाळ सेवा केल्यानंतर मातृभूमी आणि कर्मभूमीमध्ये हेमंतदादा आलेले आहेत. ते सेनेचा उगम हा नाशिक मधून होतो, तसा त्यांचा उगम आणि त्यांची कर्मभूमी मातृभूमी ही हे गाव राहील, हे बोरखेडाच राहील. आणि ते एक आदर्श शिक्षकाचे पुत्र आहे. आदर्श शिक्षकाचे संपूर्ण गुण घेऊन 20 वर्षे दीर्घकाळ सेवा केली. सैनिकाची भूमिका फार गंभीर असते. एक निश्चित रूपी मी सांगतो की सैनिक ज्यावेळेस झेलम एक्सप्रेसमध्ये या 40गाव रेल्वे स्टेशनवर निघतो, जर त्याला सीट नसलं तो ऍडजस्टमेंट करतो आणि परिवाराची आठवण जर आली फक्त फोटो बघून जीवन जगतो. असा सैनिक आहे. 6 महिने सुट्टी भेटत नाही मित्रांनो. आणि परिस्थिती अभावी या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही काळामध्ये सैनिकाची घरपट्टी नळपट्टी माफ झाली होती. पंचायतमध्ये 4 चक्रा मारल्यानंतर, ग्रामसेवक आंबाजवळ चक्रा मारल्यानंतर ते वारंवार उत्तर देत असतात. पुढे बघू, नंतर बघू, आता करू, तेव्हा करू. शासनाचा जी.आर आलेला नाही. आता सैनिक तुमच्याकडे भीत नाही मागत, कारण तो शासनाचा जी.आर आहे म्हणून तो तुमच्याकडे येतो. फक्त तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सैनिकाची इज्जत करता. जर सैनिकाचा मान सन्मान करत असाल तर निश्चित रूपी शासनाने दिलेलं जी.आर तुम्ही फॉलो घ्या आणि त्या जवानाला म्हणजे त्या जवानाला तो कर मानून द्या. ही माझी विनंती असेल. कारण तुम्हाला जर सैनिकाचा मान सन्मान करायचा असेल तर त्या माध्यमातून करा. तर निश्चित रूपी एक सैनिकावर दृष्टांत सांगतो. एकदा असं एक छोटंसं आणि आदर्श गाव असतं. त्या गावामध्ये गावाच्या कोपऱ्याला
जसं पिंपळाचं झाड, त्या झाडावर 4 कावळे आणि 1 चिमणी राहत असते आणि मेच्या महिन्यामध्ये त्या गावाला आग लागते. गाव जळत असतं, जनजीवन अस्तव्यस्त झालेलं असतं, गुन्हे प्राणी सगळ्या धावत असतात आणि व्यक्ती पळत असतात. त्यावेळेस ते 4 कावळे बघतात आणि ती चिमणी बघते, एक चिमणी त्या झाडावर असते की आपल्याला तो लहान पाणी या गावात भेटायचा. तेच गाव जर आगीने झुलते, उद्या आपलं काय होईल? पण तरी ती चिमणी येऊन सजू आपल्या थेंबेत चोरचे थेंब घेते, त्या आगीवर टाकते आणि ती आग विझवते. तिथे 4 कावळे तिला असतात. का चिमणी तुझे एक थेंबाने ती आग विझणार नाही. ती चिमणी हसणाऱ्या कावळ्यांना सांगते की दादा, ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी तुमचं नाव हसण्यामध्ये असेल आणि माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल. माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. पण इतिहास जो आहे हिचं काम त्यावेळेस काय होतं, यांचं काम काय होतं. तशी सैनिकाची भूमिका असते कछवाच्या राजामध्ये. तो निष्ठावंत असतो, त्याच्या मनात दुखून त्यांनी भेसळ भरून दिलेलं असतं. इमानदारी, इज्जत, कर्तव्य, पारायणता, सबुरी या सगळ्या गोष्टींचा तो एक मालिक असतो. त्यामुळे इमानदारांना माझी विनंती असेल, आपण 20 वर्ष 40 दिवस दीर्घकाळ सेवा करून आला. निश्चित रूपी एक तुम्ही आमच्या ताईंचा तुम्हाला सपोर्ट होता, वेळोवेळी तुम्हाला मदत होती आणि आई साहेब तुमच्या जवळ आहे. आई साहेबांना ताई साहेबांनी सांभाळलं. आता आई साहेबांना ताई साहेबांनी इमानदारांनी सांभाळावं. आज आमच्या सर्व सैनिक परिवाराच्या वतीने कारण सैनिक हा देशाचा रक्षक ज्यावेळेस रिटायर होतो त्याच्या जिम्मेदाऱ्या